हॅलो नमस्कार. तर आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की किचन ट्रॉली आहे म्हटल्यावर ह्यांना काय काम असणार आहे. किचनमधले ट्रॉलीमधले भांडी थोडी ना खराब होतात. ह्यांना काय आहे, थोडंसंच काम आहे. हिचं काय आरामातच आहे, हिला थोडी ना दिवाळीची साफसफाई करायची आहे. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण माझ्या आजूबाजूचे लोक असे आहेत, काही अंशी माझ्या घरचे पण, की त्यांना असं वाटतं किचन ट्रॉली म्हटल्यावर काय साफसफाई करायची. पण नाही, किचन ट्रॉलीवाल्यांना रिअल स्ट्रगल असतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जी सापट खालून उरलेली असते ना, त्यामुळे जो स्ट्रगल करावा लागतो ना साफसफाईसाठी, तो खरंच खूप डेंजर आहे. काल मला इतकं लागलं होतं म्हणून आज मी डायरेक्ट हँड ग्लोव्ज घालून अशी बघा किचन ट्रॉलीमध्ये घुसून शेवटच्या भिंतीपर्यंत हात आपला गेला पाहिजे ना, असं घासावं लागतं, असं साफसफाई करावी लागते. आणि त्यात हे किचन ट्रॉलीची जे डोक्याला लागलो माझ्या खूप जोरामध्ये, लक्षातच नाही राहिलं वरचा ड्रॉवर. आणि हे सगळे पत्रे, हे ज्या दांड्या, काय 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 आता नावं घेऊ, ते सगळं घासावं लागतं माहिती आहे. आणि तुम्हा लोकांना असं वाटतं की किचन ट्रॉलीचं काम खूप सोपं आहे. जास्त पाणी ओतून पण काम नाही करू शकत, कारण ते गंजण्याची भीती असते. मग आपलं सुक्या कपड्यांनी पुसा, ओल्या कपड्यांनी पुसा, ही सगळी झंझट करावी लागतात. उलट मला तर असं वाटतं ना की ज्यांच्याकडे रॅक असते ना, साधी आपली रॅक, किती मस्त रॅक काढली, बाहेर ठेवली, घासली, पटापटा पाणी मारलं की झालं काम. पण हे नाही तसं, काळजी घ्यावी लागते बाबांनो तेवढी. पण तुम्हाला असं वाटतं किचन ट्रॉलीचं काम खूप सोपं, पण नाही, दम लागतो दम. आणि माझं तर तुम्हाला सांगते, पायाचं ऑपरेशन झाल्यापासून आहे ना, पाय अजिबात माझा फ्लेक्झिबल नाही आहे. त्याला जपून जपून काम करावं लागतं मला. पण ठीक आहे, आता चला मी पुढचं काम करून घेते. तोपर्यंत बाय. सारी उम्र मैं ठोकर जब आ रहा, तेरे पीछे ये जिंदगी सरकस हो गई सारी।